एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। शिक्षणाच्या क्षेत्रात ग्रामीण भागातही आधुनिकतेची पावलं पडत असल्याचं नाशिक तालुक्यातील सारोळ गावानं दाखवून दिलंय। गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची 3 मजली अत्याधुनिक इमारत उभारण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार व सुसज्ज शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे मोठं पाऊल मानलं जात आहे। या नव्या शाळेमुळे विद्यार्थ्यांना प्रशस्त वर्गखोल्या, स्वच्छ परिसर, सुरक्षित आणि अभ्यासाला पोषक वातावरण मिळणार आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहराप्रमाणेच दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी ग्रामपंचायतीनं घेतलेला हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरतोय। याबाबत बोलताना सरपंच सदानंद बंडोपंत नवले यांनी सांगितलं की सरपंच पद ही केवळ जबाबदारी नसून गावातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीची एक संधी आहे। ही शाळा केवळ इमारत नसून आपल्या पुढील पिढीच्या प्रगतीचा मजबूत पाया आहे। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाला प्राधान्य देत ही शाळा उभारण्यात आली आहे। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढण्यास तसेच पालकांचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे। याशिवाय गावातील इतर विकास कामांनाही गती देत शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्रात सातत्यानं प्रगती करण्याचा निर्धार सरपंच सदानंद नवले यांनी व्यक्त केला आहे। सारोळ गावातील हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार असून ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा देणारा मानला जातोय। गावात मूलभूत सुविधा म्हटल्यानंतर माझा तर प्रथम एकच उद्देश असतो, गावाचं पहिलं शिक्षण आणि दुसरं तर आरोग्य। या दोन गोष्टीवर मी जास्त समृद्ध अभियानामध्ये अनेक कामं आम्ही हाती घेतले, चांगले पण प्रामुख्याने आम्ही शिक्षणावर जास्त भर देतो। तर आम्हाला आमच्या मायनिंगमधून जास्तीत जास्त शासनाला फंड जातो, त्या फंडातून आम्हाला राज्याचे किंवा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दादाजी भुसे, आता सध्या शालेय शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी आम्हाला भरभरून शाळेसाठी फंड दिला आहे। त्या शाळेसाठी आम्ही आज संकल्पना होती की शहरात जशी शाळा झाली तशी आपल्या गावात काय होऊ नये मध्ये, म्हणजे आता काम सध्या चालू आहे। सायंटिस्ट लॅब असेल, कम्प्युटर लॅब असेल, पाठीमागे किचन शेड असेल आहे, पण आतापर्यंत कुठल्या शाळेला कॅन्टीन नसेल, पण आम्ही कॅन्टीनचं पण ते भव्य दिव्य असं शेड उभं करतोय। चांगली इमारत बघल्यानंतर छोटंसं गाव आहे परंतु एकदम सुंदर आणि अतिशय चांगलं आहे, कारण आमच्या गावातील लोक फार आम्हाला सहकार्य असतात कुठल्याही कामात। म्हणजे नक्कीच आम्हाला गावातील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य नेहमीच आमच्याबरोबर असतात, शालेय समितीचे सगळे सदस्य असतात, आमच्या गावातील मुख्याध्यापक, शाळेतील मुख्याध्यापक असेल, सगळे शिक्षक वृंद असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करतात। आणि आज रोजी आमच्याकडे छोटे मुलं असेल, अंगणवाडीमधले असतील, शाळेमधले जिल्हा परिषद शाळा असेल, पण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचा शाळेचा बाह्यरूप पण आम्ही कायापालट केलं, परंतु शिक्षकांनी मुलांचं अंतर्मनही फार चांगलं केलं आणि त्यातून आमच्या मुलांना आज 1ली ते 5-7वीपर्यंत शाळा, पण आज 1लीचे मुलं पण आमच्या प्राथमिक शाळेमधील मुलं फार चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलतात। हीच आपल्या शाळेची फार मोठी डेव्हलपमेंट म्हणावं लागेल।